नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवर शुद्ध देसी टेल्स. तर आम्ही आज जातो आहे एका एक्झिबिशनला. कोणतं एक्झिबिशन आहे? घे भरारी. तर तिथे काय मिळेल छोटं मोठं ते आम्ही तुम्हाला दाखवत राहू. असं म्हणतात की खूप छान एक्झिबिशन आहे. तर बस विचार केला की आज सॅटर्डे आहे तर जाऊयात. आणि आणखी आमच्यासोबत आज परत एक नवीन मेंबर असणार आहे. आम्ही तुम्हाला भेटवू. ती कोण आहे ते? ही आली आहे ती नवीन मेंबर. हाय कर. कोण आहे ते तर सांग. ही माझी बहीण आहे, याची साली आहे. इकडे बघ. हा असा एक एंट्रन्स आहे. दिसत तर सुंदर आहे. बघूया. हे भरारी रजिस्ट्रेशन वगैरे पण करायचं आहे. मस्त बनवलंय. हे फेवरेट गोष्ट साडी काय मस्त आहे ना. वर्क बघ याचा. छान आहे. घेऊ का? घे. माझ्यामध्ये कलर आहे, अजून कलर बघ. इकडे इकडे. हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, पिंक आहे, हा आहे आणि एक हा पिस्ता कलर आहे. हा पण छान आहे. मला हा आवडला, येल्लो पण आवडला, पण हा बघ. हा पण मस्त आहे. नाही मस्त आहे. घालून दाखवू का? दाखव, तुला घालून दाखव. तू दाखव. तुला मला मला पागल मला थोडी ना, तुला घालून दाखवते. काय शॉपचं नाव आहे त्यांचा? कानीर पैठणी. कानीर पैठणी छान आहे, पण लहान लहान मुलांचे क्यूट क्यूट. इमिटेशन ज्वेलरी. तुला काही आवडलं का? ओय लडकी, केस बाजूला कर, चेहरा दिसत नाही तुझा. लाजरी. हे छान दिसत आहे ना. मग मी काय करू? काय सोड, उद्या बघू. निवांत. का मस्त टी शर्ट आहे. माझ्याशी नीट बोलायचं, कळलं काय? ए बाई इकडे बघ, माझ्याशी नीट बोलायचं. जशी नीटच बोलते हे तुझ्या डोळ्यात झूम झालं. बाबाचं पाखरू. राशी. आगाऊ. ए तुझ्यासाठी टी शर्ट मिळाली. ते आगाऊ. ए काका, ती आगाऊ एक पॅक करा. याला बोललेली आहे. काका हे आगाऊ एक पॅक करा. कोण आता? तू मला जेवढ्या गोष्टी घेऊन देशील त्याच्या बदले मी तुला एका गोष्टीच्या बदली 2 व्हॉट्सअपचे स्टिकर पाठवेल. मी तशी चोरेल तू झोपल्यावर. मला काही गरज नाही. ब्लॉक करून ठेवणार आहे. काही कर. 2 व्हॉट्सअप स्टिकर एका आणि ही गोष्टीवर. बघा, ती जी शाय बघा पर्सन. टी शर्ट दाखवतो ती गोंडस. हा गोंडस आहे, हा गोंडस आहे. कोणत्या अँगलने? इकडे बघ, कोणत्या अँगलने? ती बघ, ती किती मस्त आहे. छान दिसतात. ती वाली. ही कोणती? देवीची. हो, खूप सुंदर सुंदर आहेत. त्यांचं नाव आहे शिल्पजीत फॅशन स्टुडिओ. पण या घालायच्या कुठे? सणांना. हो, ही धक्का मारला. हँडपेंटेड आहे. Exactly. खरंच सुंदर आहे यार. हे बघ, हात इथे हात लावून बघ, मग समजतं. हो. मला माझ्या आवडीची जागा मिळाली आहे. मला दाखवतो. जी आहे ही. हा, एक नंबर. सुकून. एवढ्या गरमीमध्ये असा मस्त मोठा कूलर मिळाला. और क्या चाहिए इंसान. आणि त्या तिकडे बघत आहे. वाटलं नाही का तुला? आता दिसली. साडी किती दाखवत होती. पकडल्या गेली. ही आमची लाजाडू बाई. मला हा जास्त आवडला. त्याला कलर याचं काय प्राइस? 1100 आलं ना. हे 1300 ला. नाही ही पण आणि सेमच आहे ना. ऍक्च्युअली सर हे सेम आहे, फक्त हा पॅच वेगळा वेगळा आहे. बस. हा ओके. पण ही हा जास्त छान वाटत आहे. कशावर जाईल? हा, आणि हा थोडा कलरफुल आहे ना, तर हा थोडा डिसेंट वाटत आहे त्याच्यापेक्षा. याला 3 कलर आहे. ओके. त्याच्यातले 2 ही पण मस्त आहे. ही ब्लॅक कशावरही जाईल. हे कुठून दिसतं? काय वाटतं? हा, छान वाटत आहे. ही पूर्ण ही ताईंचं शॉप आहे. खूप मस्त आहेत ताई. छोटीशी बघ. सगळं त्यांच्या, मला तर खूप आवडलं त्यांच्या बागी. हे बघ. मी घेऊ नाही शकत. मी घेऊन मला घेऊन देऊ शकतो ना. नाही. किडी ही जास्त छान आहे. ब्लॅक आवडली तुला? अरे ब्लॅक कशावरही जाईल ना. ब्राऊन पण जातं. बघ बाबा, मला थोडी वापरायची आहे. असं ठेव. मलाही ब्राऊन जास्त छान वाटतं. ताई तुम्ही सांगा.
ते तर त्यांना दोन्ही आवडणार ना, ऑब्व्हियसली त्यांचं कलेक्शन आहे. रनिंग झाला कलर ब्राऊन आणि टॅन. मला तो जास्त आवडला. पण तो थोडा छान होता. मग ब्राऊनच घे. याला नाही. बघते अजून दुसरं. ही एवढी छत्री आहे, मला म्हणते चल आपण ब्लॉग बनवू, चल आपण ब्लॉग बनवू, आणि मला हे अशा ठिकाणी घेऊन येते ब्लॉग बनवायला आणि मग घेऊन मागतं तर गोष्ट. मी तुला ब्लॉग त्याच्या बदले 2 स्टिकर देणार आहे. माझा असा अँगल नको दाखव. बरं एक सेकंड हा, कंपॅरिझन. ही कितीची 1500ची ना? नाही, कितीची आहे अशी? किती बोलले? 1300. जे काही असेल 1300-1500, त्याच्या बदली ती मला 2 व्हॉट्सअपचे स्टिकर देणार आहे. 2 व्हॉट्सअपच्या स्टिकरच्या या बदली 5 ती बॅग देऊन देईल. पाहिजे. तो 1100. ती आधी फिरून घ्यायचं आणि मग एक बॅग फायनल करायची. सो चलो, मला तर माझ्यासाठी तर काहीच नाही. चॅलेंज विचारत होती ना, मला एक चॅलेंज आठवलं. 500 रुपयामध्ये तुला जे घ्यायचं ते घे इथे. वॉट एव्हर यू वॉन्ट इन 500 रुपीज यू कॅन बाय. मी इथून भरारी घेऊ आणि घरी जाऊ. चल. कसं एक गोष्ट तू घेऊन नाही देऊ शकत बायकोला. किती घेऊन दिल्या असेल आणि किती तर ब्लॉग मध्येच घेऊन दिल्या आहेत. खूप कमी होतं. हो, नेहमीच होतात. ही साडी ती अजरक काय तशीच आहे ना? जी प्रॉपर अजरक प्रिंट आहे ती 8000 मिळते. तर हिचं मी प्राईस विचारते, मग याच्यावर DIY करू शकते. Yes. ताई कितीला आहे ही? कितीला आहे? 3800. 3800 ना. 200-300 रुपयाचे मिरर्स येतात. 5000च्या आत साडी बनते. 150 रुपया द्या. तसा जो मी ब्लाऊज घेतला होता हां. खूप जास्त ट्रेंडिंग आहे सध्या असेवाले. मग माझा आवाज काय वेगळाच आहे. माझ्या कानाला काहीतरी झालं. इकडे कानाखाली मारतो, सगळं ठीक आहे. हे बघ, मस्त आहे. हेवी आहे. मला तर ते खूप आवडलं यार. ते तो रूम वाला नाही का, तो मधातला. आणि नाही पण हे ढिलावालाच मटेरियल आहे. दाखव. सुंदर दिसतं ना. तर हे घालायचं कसं दाखव. ते असं लावावं लागतं आणि असं. हे हो, हे सुंदर दिसतं आहे ना. ते मागे जाईल. हे कितीला आहे? हे हा. छान आहे ना. छान आहेत. आणि हे प्रॉपर ब्रास वाले. व्हेरी डिफरंट. त्यांचं नाव आहे फंक स्ट्रीट. ओके. जेवण असं आहे बाई. सो हे कलर्स भट्टीमध्ये भाजून त्यामुळे खूप लॉंग लास्टिंग आहे. हवा खा. लक्षात आलं काय घ्यायचं. आर्ट वाईब्स क्रिएशन मस्त आहे. ही बाई बॅग आहे ना ती. त्याच्यापेक्षा जास्त सामान माझ्या खिशात बसतं. क्या भारी आहे ते बघ, तो बसलेला. आणि ते बघ मागे कृतिका पण दिसली मला. ती चष्मा घालून. लुक कर नाही फक्त दिसत तसेच. हा बघ किती मस्त आहे. अंड पण आहे. फोडून टाकेल ना खोडला. खरंच. पण छान दिसत आहे. काहीतरी युनिक आहे. माणसाचे अनेक चेहरे असे असतात ना तसे. ते एका लाईन डार्क कलर ओके. ही आज मटेरियल आपण घालत नाही ना तेव्हा. ती पण सुंदर आहे. माझी बायको कुठे गेली? कुठे गेली? इकडे वाटतं. तुला शोधत होते. खूप ऊन आहे. ही बघा आणि हा बघा. आता आम्ही खायला चाललो.
अजून काही घेतलं नाही आम्ही. आता रिटर्न जाताना सगळं घेऊ. आता खातो आधी. संपतच नाही. आधी खातोय आम्ही. हां तर बे हे म्हणजे तो संपल्यानंतर ह्या सगळं खायच्या प्यायच्या गोष्टी आहेत. हाच फेवरेट सेक्शन आहे तसा तर. खूप छान, खूप चांगल्या चांगल्या नवीन नवीन गोष्टी आहेत. आंबे वगैरे पण आहेत. रत्नागिरी हापूस आंबा. मी फायनली काहीतरी पितोय. माझं काय कोकम, लिंबू, आम पण. आणि खूप गरमी आहे बापरे. फीडबॅक दिल्यावर तर यांच्याकडे जर हा फीडबॅक दिलाय तरी गिफ्ट छोटंसं मिळणार गिफ्ट आहे. मिळतं. थँक्यू. थँक्यू सर. लालच में आके मैंने भी थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. कला सतिकामधनं ह्या ताई आहेत आणि हे त्यांचं पेज आहे कला सतिका. तर इन्स्टाला नक्की विजिट करा. येस छान आहे. काय घेतलं तू? हत्ती. छान आहे. फायनली आम्ही निघालो आहे आता. बाय बाय. फ्रंट कॅमेरा लाव ना. छान होतं, मस्त होतं. आतमध्ये जास्त बेटर फील होतं कारण की कूलर वगैरे आहे. हां. ते जिथे आम्ही खाल्लं बाहेर तिथे थोडं जास्त थोडं गरमी गरम आहे. आहे. राशीने पण शॉपिंग केली आहे आणि आमची पण झाली आहे. सो फायनली आम्ही घरी आलो आहोत. दूर होतं थोडं, म्हणजे आमच्या घरापासून 1 तास वगैरे होतं, हा, 20-22 कर्वेनगर किलोमीटर. 1 तास लागला आम्हाला. हा ट्रॅफिक होता आणि ऊन भयंकर ऊन होतं. तुम्ही जर ट्राय करत असाल जायचं, आय थिंक हा व्लॉग येईपर्यंत ते संपलं असेल असं मला वाटतंय. पण आजचा लास्ट डे असणार आहे. आजचा लास्ट डे आहे, हा, म्हणजे तर रविवार आहे आज. आम्ही आधी जाणार होतो पण ऑब्व्हियसली सॅटर्डे संडेच पॉसिबल होतं हां. म्हणून. सो एक्सपिरियन्स तुम्हाला माझी बायको सांगेल कसा होता. एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि त्यांनी एकदम प्रॉपर अरेंजमेंट केली होती. लाईक कूलर्स प्रत्येक स्टॉलवर, खूप महत्वाचं म्हणजे कूलर. हां. प्रत्येक स्टॉलवर फॅन्स होते. कूलर्स आय गेस एक रो नंतर पाथवेज नंतर कूलर्स होते. आणि आतमध्ये जे होतं, जे हॉलच्या आतमध्ये आहे तिथे खूप छान फील होत होता. 180+ समथिंग स्टॉल्स होते. आणि मग ते खूप मोठं तिथनं जेव्हा आपण बाहेर निघतो तर बाहेर काही स्टॉल होते, छोटे मोठे जे स्टॉल्स होते लाईक ज्वेलरी आणि काही कपडे, काही हँडमेड गोष्टींचे. त्याच्यानंतर तिथे थोडं गरम होतं, फक्त तेवढ्याच 10-15 स्टॉलपर्यंत. मग तिथनं आतमध्ये थोडं वर गेलं की खायचे स्टॉल्स होते, ते पण भरपूर होते. खायचे भरपूर होते आणि हां. चांगलं होतं. आम्ही खाल्लं नाही काही तिथे कारण आम्ही ऑलरेडी खाऊन गेलेलो. आणि जास्त काही शॉपिंग करायची नव्हती. ऑब्व्हियसली आम्ही जातो तर आमचा मेन पर्पज असतो तुम्हाला दाखवायचा. तुम्हाला दाखवायचा असतो. तर ही साडी घेतली. ही सॅटिनची साडी आहे आणि कुठनं घेतली आपण? कला सतिका म्हणून. कला सतिका. हां, मी ते वरती टॅग करेल. टॅग नाही, त्यांचं मेन्शन Instagram करेल. handle, वर हां, टाकून तुम्ही द्या. व्हिजिट करा. आणि ना आणखी एक सांगायचं होतं की ती ताई इतकी छान होती. म्हणजे आम्ही गेलो, ऑब्व्हियसली हा शूट करत होता. आता ती बोलली की तुम्ही व्लॉगर वगैरे आहे का, यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज टाकता का? आम्ही बोललो हां. मग ती खूप छान, म्हणजे आधी पण इंटरॅक्ट करत होती. मग तिने आणखी छान दाखवलं पूर्ण. मग ती बोलली की मला तुमची ID द्या, मी फॉलो करते तुम्हाला. देन तुमचं आलं की मला नक्की पिंग करा, मी बघेल, मी व्लॉग बघेल. आणि म्हणजे खूप छान फील झाला तिच्याशी बोलून. तर एकदम छान असा मटेरियल आहे ह्या साडीचा, खूप सॉफ्ट आहे आणि थोडी याला आवडली मेन म्हणजे खूप थोडी जास्त. वेगळी आहे, म्हणजे ही नॉर्मल जशा साड्या घेतो ना त्या काठापदराच्या त्याच्यापेक्षा खूप डिफरंट आहे आणि तो थोडं बरं वाटतं ना. तरी सेम साड्या असतात सगळ्या. सो मला आवडली. तर तुम्ही लोक पण तिला मेसेज करू शकता आणि ऑनलाईन पण ऑर्डर प्लेस करू शकता. आणि बाय द वे मेन महत्त्वाची गोष्ट, त्या ताईचं स्वतः, म्हणजे तुम्ही त्यांच्या पेजवर बघालच त्यांचं स्वतःची फॅक्टरी आहे जिथे त्या साड्या बनवतात. आणि तुम्हाला या साडीचा व्हिडिओ दिसेल त्यांच्या पेजवर. तर असं प्रॉपर त्यांच्या त्या मशीनमध्ये बनतात त्या साड्या, पण छान आहे. सो यू शुड गो अँड चेक आउट. आणि दुसरं घेतलेलं हे खूप ट्रेंडिंग पीसेस असतात. दिसत आहे का तुम्हाला? हो. हां. आणि हे घेतलेलं आहे नेहा आर्ट कलेक्शन मधनं. हां. तिच्याकडचं पण कलेक्शन खूप छान होतं. तर मला हे 2 छोटे पीसेस आवडले, ते मी घेतले. आणि तिने त्याच्यानंतर हे असं छोटंसं छान क्लिप फ्री, म्हणजे ॲज अ टोकन ऑफ लव म्हणून दिलं. आणखी एक जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की जर तुम्ही फीडबॅक दिला तर ते लोक छोटंसं गिफ्ट देत होते. तर त्यांनी त्याला किती मला, बरं. राशीला अशी नथ दिली. तो खूप छान मी दिलं वाटलं. असतं तर मला नथ दिली असते, पण मी नथचं काय करू याला म्हणून मी बोलली मी दिलं दे, पण म्हटलं ठीक आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ही साडी मला खूप आवडलेली. तर ती बोलली की तू बाय द वे ही साडी मुलांसाठी नाही आहे ते अजिबात. म्हणजे तुम्ही जा बायकोसोबत, पण आपल्यासाठी काहीच, म्हणजे एक
मला वाटतं नाही, फक्त होतं, एकच होतं. गोष्ट एका होती ठिकाणी ते जेव्हा बाहेर चिनी निघतो तेव्हा. मातीचे ते आणि टी शर्ट्स वगैरे होत्या Shirts होते. 2-3 बाकी तर मुलांसाठी आणि खायच्या प्यायच्या गोष्टी आणि कूलरच आहे आपल्यासाठी बाकी काही नाही सो बट ठीक आहे मजा आली आम्हाला तर हा पण छान होता एक्सपिरियन्स मला आवडला आणि बाकी पण ठिकाणच्या स्टॉल्स मधल्या आणि साड्या आम्ही वगैरे नेहमी खूप छान जातच होत्या. राहतो म्हणजे आमचं युजली असं एक्झिबिशन हॉपिंग चालूच असतं हा महेश्वरी सिल्क्स वगैरे सगळं खूप छान होतं पण माझ्याकडे ते ऑलरेडी आहेत म्हणून मी ते घेतल्या नाही. अदरवाईज बाकी सगळे स्टॉल खूप छान होते. तर इथून पुढे जेव्हा पण कधी येईल तर आम्ही ट्राय करू की आम्ही आधी जात जाऊ. पण म्हणजे तुम्हाला आता पण हां. तुम्ही त्यांच्या पेजला व्हिजिट करा घे भरारीच्या तर तुम्हाला समजेल की नेक्स्ट एक्झिबिशन कधी आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि आमच्या पण पेजला फॉलो करा शुद्ध देसी टेल्स आमचं इंस्टाग्राम हँडल आहे इफ यू डोंट फॉलो तर नक्की फॉलो करा आणि ॲज युजल वी होप सो की तुम्हाला आमचा हा पण ब्लॉग छान वाटला असेल आणि तुम्हाला राशी कशी वाटली हे पण सांगा कारण की ती खूप खूप जास्त लाजत होती. लाजरी आहे. तर जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा आणि पुढे काय बोलायचं आहे लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय